श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आजपासून पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना हा अतिशय अत्यंत पवित्र आणि धार्मिक महिना मानला जातो. त्याचबरोबर श्रावण महिना हा शुभ महिना असतो, सणांचा राजा मानला जातो. श्रावण महिना आणि या श्रावण महिन्यामध्येच नागपंचमी सुद्धा येत असते आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी नागपंचमीचा उपवास देखील केला जातो. यंदा पहिल्या श्रावणी सोमवारीच नागपंचमी सण देखील आलेला आहे. म्हणजेच 17 ऑगस्टला पहिला श्रावणी सोमवार असणार आहे आणि या दिवशी नागपंचमी सुद्धा आलेली आहे. 16 ऑगस्टला नागपंचमीचा उपवास असणार आहे आणि नागपंचमीचा उपवास हा आदल्या दिवशी संपूर्ण दिवसभर केला जात असतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी हा उपवास जो आहे, व्रत जे आहे तर ते सोडलं जातं. परंतु यंदा पहिल्या श्रावणी सोमवारी 17 ऑगस्टलाच नागपंचमी आली आहे. मग या दिवशी जर आपण नागपंचमीचा उपवास सोडला तर मग श्रावणी सोमवारचा आपला उपवास जो आहे तर त्याचं फळ आपल्याला मिळणार नाही. कारण बघा, श्रावणी सोमवारचा सुद्धा उपवास आपल्याला घडावा आणि नागपंचमीचा उपवास सुद्धा आपल्याला घडावा, यासाठी आपण हा उपवास जो आहे तर तो करायचा आहे. आता कसा करायचा आहे म्हणजे नागपंचमीचा उपवास आपल्याला सोमवारी कशा पद्धतीने सोडायचा आहे जेणेकरून आपल्याला दोन्ही उपवासाचं फळ मिळेल. या दिवशी आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीत. नागपंचमीच्या उपवासाला नेमकं काय खावं काय खाऊ नये याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र सुद्धा आवर्जून लिहू शकता. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि सोबतच हाईप देखील देत जावा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, नागपंचमीचा उपवास हा रविवारी 16 ऑगस्टला असणार आहे. या उपवासाला आपण काय खाऊ शकतो तर ते उपवासाचे पदार्थ जे आपण खाऊ शकतो, फक्त आपल्याला गरम पदार्थ टाळायचे आहेत. म्हणजे जे काही पदार्थ बनवणार आहोत तर ते थंड झाल्यानंतर आपल्याला खायचे आहेत. उपवासासाठी जे पदार्थ बनवतो तर यामध्ये आपल्याला समुद्री मीठ न वापरता, म्हणजे आपण रोजच्या खाण्यामध्ये जे मीठ वापरतो ना तर ते मीठ न वापरता आपल्याला सैंधव मिठाचा वापर करायचा आहे. आपण फळे सुद्धा खाऊ शकता. हा उपवास जो आहे तर तो करू शकता. याचप्रमाणे साबुदाण्याची खिचडी असेल किंवा ड्रायफ्रुट्स असतील किंवा शेंगदाणा, खजूर यासारख्या गोष्टी तुम्ही ज्या आहेत तर त्या उपवासाला चालणारे पदार्थ जे आहेत तर ते खाऊन आपण हा नागपंचमीचा उपवास जो आहे तर तो नक्कीच करू शकता. आता आदल्या दिवशी करायचा आहे, फक्त आपल्याला कोणाचंही उष्ट खायचं नाही किंवा आपलं उष्ट जे आहे तर ते इतरांना द्यायचं नाही. आपल्याला या व्रताचं उपवासाचं पावित्र्य राखायचं आहे. पॅक केलेलं ज्यूस किंवा जांभूळ, फणस, चिंच ही अशी फळं जी आहेत तर ती उपवासाला चालत नाहीत आणि आपल्याला ती खायची देखील नाहीत. त्यामुळे फणस, जांभूळ जे आहेत तर ते उलट्या देठाचं फळ असल्यामुळे ते कोणत्याही उपवासाला चालत नाही आणि ते आपल्याला खायचं देखील नाही. पूर्ण पावित्र्य राखून आपल्याला हा उपवास जो आहे तर तो करायचा आहे. आता ज्यांचा फक्त नागपंचमीचा उपवास आहे आणि श्रावणी सोमवारचा उपवास नाही तर त्यांनी मग नागपंचमीच्या दिवशी आपल्याला नागपंचमीचा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. सकाळी आपल्याला वारुळाची वगैरे पूजा करायची असते आणि यानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा आहे किंवा आपण घरीच नागपंचमीची पूजा करून हा उपवास सोडू शकता. आता उपवास सोडताना आपल्याला तामसिक अन्न पदार्थ म्हणजेच काय तर कांदा, लसण असेल, मांसाहार असेल तर हे खाणं आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. कारण जो काही आपण उपवास सोडण्यासाठी नैवेद्य बनवतो तर तो नैवेद्य आपल्याला देवी देवतांना दाखवूनच उपवास सोडायचा असतो आणि नैवेद्यामध्ये कांदा, लसूण जो आहे तर तो पूर्णपणे वर्ज्य केला जातो. याप्रमाणेच कोणताही पदार्थ जो आहे तर या दिवशी चिरून खाल्ला जात नाही किंवा कोणताही पदार्थ हा गरम खाल्ला जात नाही. नागपंचमीच्या दिवशी गरम पदार्थ खाल्ले जात नाही.
त्याच बरोबर चुलीवरती तवा ठेवला जात नाही, लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवलं जात नाही. त्यामुळे ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास नाही, फक्त नागपंचमीचा उपवास आहे, तर त्यांनी उपवास सोडताना जे काही पदार्थ आपण बनवणार आहोत तर ते गरम पदार्थ खायचे नाहीत किंवा पदार्थ जे आहेत तर ते चिरून देखील खायचे नाहीत. यासोबतच लोखंडी भांड्यामध्ये पदार्थ शिजवायचे नाहीत. या दिवशी तळण सुद्धा केलं जात नाही. त्याचप्रमाणे शेवयाचा भात, परत तांदूळाचा भात जो आहे तर तो या दिवशी केला जात नाही नागपंचमीच्या दिवशी. त्यामुळे कोणताही पदार्थ आपल्याला तळलेला सुद्धा खायचा नाही, कारण नागपंचमीच्या दिवशी चुलीवरती तवा ठेवणे, लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवणे, ठेवणे, तळणे किंवा विळीने चाकूने काही पदार्थ कापणे, चिरणे, तर ह्या गोष्टी पूर्णपणे वर्ज्य मानल्या जातात. आता ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे आणि नागपंचमीचा सुद्धा उपवास आहे, मग त्यांनी हा उपवास जो आहे तर तो कसा सोडायचा? एका उपवासामध्ये जर दुसऱ्या उपवासाचं पारण करायचं असेल, म्हणजे आपल्याला एक उपवास त्या दिवशी असणार आहे आणि दुसरा उपवास आपला सुटणार असेल, तर मग हे पारण कसं करावं, उपवास कसा सोडावा? तर बघा, एका उपवासामध्ये जेव्हा आपण दुसऱ्या उपवासाचं पारण करतो त्यावेळेला ते पारण पाण्याने करावं असं सांगितलं जातं. बरेचसे जण असं सांगतात की आपण जे काही उपवास सोडण्यासाठी पदार्थ करतो किंवा आपल्याला भात जो आहे तर तो करायचा आहे आणि त्या भाताचं किंवा त्या पदार्थाचं वास फक्त आपल्याला घ्यायचा आहे आणि उपवास सोडायचा आहे. म्हणजे आपल्याला नागपंचमीच्या दिवशी भात करायचा नाही. भात कारण की चुकून देखील कारण की असं म्हटलं जातं, तांदूळाचा भात जो असतो ना तर तो सापाचे दात जे आहेत तर ते मानल्या जातात, म्हणून त्या दिवशी तांदूळाचा भात खाणं पूर्णपणे आपल्याला वर्ज्य करायचं आहे. परंतु जेव्हा आपण त्या पदार्थाचा वास घेतो त्यावेळेला आपला श्रावणी सोमवारचा उपवास जो आहे तर तो सुद्धा सुटत असतो. त्यामुळे आपल्याला हे पारण जे आहे तर ते पाण्याने करायचं आहे, कारण पाणी हे असं आहे की जे उपवासाला सुद्धा चालतं आणि पारण करण्याला सुद्धा चालतं. म्हणजे उपवास सोडताना सुद्धा आपण पाणी घेत असतो. त्यामुळे आपल्याला पाणी प्यायचं आहे आणि मनामध्ये आपल्याला पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने आपण नागपंचमीचा उपवास सोडत आहोत अशी आपल्या भावना मनामध्ये आपल्याला करायची आहे. तो आपल्याला उपवास पाणी ग्रहण करून सोडायचा आहे. आणि श्रावणी सोमवारचा जो उपवास आहे तर तो दिवसभर करून आपल्याला संध्याकाळच्या वेळेला श्रावणी सोमवारचा उपवास नेहमीप्रमाणे सोडायचा आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर रविवारी आपण जो काही नागपंचमीचा उपवास धरलेला आहे तर सोमवारी सकाळी उठून स्वच्छ स्नान करून, स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्याला आपली पूजा वगैरे करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला पाणी प्यायचं आणि मनामध्ये आपण नागपंचमीचा जो उपवास आहे तर तो सोडत आहे अशी भावना आपल्याला मनामध्ये व्यक्त करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. नागपंचमीच्या दिवशी आपल्याला काही चुका अजिबात देखील करायच्या नाही. नागपंचमीच्या दिवशी आपण जर काही चुका केल्या तर आपल्याला त्या उपवासाचं कोणतंही फळ जे आहे तर ते मिळत नाही. निसर्गाशी जोडलेल्या नागपंचमी सणाच्या दिवशी आपण नागाची खास विशेष पूजा करत असतो. या दिवशी महिलांनी काही कामे अजिबात करू नये, जसं की चुलीवरती तवा ठेवू नये, लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजू नये, विळीने कापू नये, तळण तळू नये, त्याचप्रमाणे गरम जेवू नये, शेतामध्ये खुरपू नांगरू नये. या दिवशी धारदार वस्तूंचा वापर करू नये, जसं की कात्री सुयांचा वापर करू नये, शिवणकाम सुद्धा करू नये. या दिवशी आपल्याला ह्या जे काही कामं आहेत तर ती टाळायची आहे. आता या गोष्टी पाळणं किंवा न पाळणं ही प्रत्येकाची वेगवेगळी गोष्ट आहे. कुणाला पटेल, कुणाला नाही पटणार. त्यांनी अवश्य आपल्याला, ज्यांना पटतंय त्यांनी या गोष्टींचं, नियमांचं नक्की पालन करायचं आहे. ज्यांना नाही पटत तर त्यांनी नाही पाळलं तरी देखील चालणार आहे. आणि नागपंचमीच्या दिवशी आपल्याला काळे वस्त्र परिधान करायचे नाही. तामसिक अन्न पदार्थ जे आहेत तर ते देखील खायचे नाही. चामड्याच्या वस्तूंचा आपल्याला वापर करायचा नाही. कुणाशीही वादविवाद, भांडण होईल अशा गोष्टी करायच्या नाही. नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र, नवीन अलंकार घालण्याची सुद्धा परंपरा आहे. या दिवशी नवीन वस्त्र आणि नवीन अलंकार परिधान केल्यामुळे आनंद व चैतन्याच्या लहरी कार्यशील होत असतात. त्याचप्रमाणे आपल्या हातावरती भावांसाठी मेहंदी काढली जाते. नागपंचमीच्या दिवशी एक तरी झोका हा अवश्य घ्यावा असं म्हटलं जातं, कारण या दिवशी आपण झोका घेतल्यामुळे आपल्या भावाची जास्तीत जास्त प्रगती होत असते. या दिवशी नागदेवतेची आपल्याला पूजा करायची
करायची आहे. नागदेवतेची कथा जी आहे तर ती आवर्जून ऐकायची आहे. ग्रामीण भागामध्ये नागपंचमीच्या दिवशी वारुळाची सुद्धा पूजा जी आहे तर ती केली जाते. आपल्या परंपरेनुसार रूढीनुसार आपल्याला नागपंचमीची पूजा जी आहे तर ती करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या जवळपास जर जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल तर आवर्जून आपल्याला मंदिरामध्ये देखील जायचं आहे. देवादिदेव महादेवांची पूजा सेवा जी आहे तर ती आपल्याला करायची आहे. शिवलिंगावरती आपल्याला 1 लोटा जल जे आहे तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पूर्ण श्रावण महिना होईपर्यंत रोज पाणी जे आहे तर ते शिवलिंगावरती श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणत हे पाणी अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर काही उपायांचे सेवेचे व्हिडिओ जे आहेत तर ते आपल्या चॅनल वरती लवकरच अपलोड करेल. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आशा करते व्हिडिओ मध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.